मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग. म्हणजे ह्युमन बीइंगमध्ये सेक्स कसा डिटर्माइन होते, त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे. थोडी आपण जर्नी करून घेऊ 5 मिनिटात, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक समजायला सोपं जाईल. काल काय म्हटलं होतं आपण, म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये काय सांगितलं आपण की मेकॅनिझम कोणतं होतं, ह्युमनबद्दल बोलतो मी आधी, ह्युमनबद्दल शॉर्टमध्ये बोलतो. मेकॅनिझम कोणतं होतं, XY टाईप क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. कोणत्या टाईपचं होतं, XY टाईप. त्यामधली पहिली XX वाली म्हणजे फिमेल, दुसरा XY वाला म्हणजे कोणता, मेल. म्हणजे आपल्या लक्षात आलं पहिला जो कॉम्बिनेशन असतं ते कुणाचं, फिमेलचं, दुसरं कोणतं, मेलचं. अशी त्यांनी ती रचना केलेली आहे, ठेवलेलं आहे ते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं ह्युमन बिईंगमध्ये सेक्स डिटर्मिनेशनचा मेकॅनिझमचा टाईप कोणता, XY टाईप. पहिली फिमेल होती, दुसरा मेलचं होतं कॉम्बिनेशन. आपल्याला दिसतं फिमेलमध्ये XX होतं, म्हणजे सिमिलर होते क्रोमोझोम दोन्ही, म्हणून आपण फिमेलला म्हणतो तो होमोमॉर्फिक आणि होमोगमेटिक. दोन्ही X क्रोमोझोम आहे, मॉर्फॉलॉजिकली सिमिलर आहे, म्हणजे होमोमॉर्फिक आहे. दोनही X आहे, म्हणजे 50% गमेटमध्ये 100% गमेट कसे राहणार, कंटेनिंग X, म्हणून म्हटलं तो होमोगमेटिक. कारण ऑल सिमिलर टाईप ऑफ एग्ज आर प्रोड्यूस इन फिमेल. त्या जीवांबद्दल बोलताना आपण मेलबद्दल पाहिलं. मेलमध्ये होतं XY कॉम्बिनेशन. मेलला म्हटलं आपण हिटरोमॉर्फिक आणि हिटरोगमेटिक. हिटरोमॉर्फिक आणि हिट्रोगमेटिक. हिट्रोमॉर्फिक का म्हटलं, हिट्रो म्हणजे डिफरंट, मॉर्फिक म्हणजे मॉर्फॉलॉजिकल. कारण X आणि Y दोन डिफरंट, मॉर्फॉलॉजिकली डिफरंट सेक्स क्रोमोझोम होते, म्हणून हिट्रोमॉर्फिक. दोन डिफरंट टाईपचे सेक्स क्रोमोझोम आहे, म्हणजे याचा अर्थ 50% स्पर्ममध्ये काय आलं होतं, X आलं होतं, 50% स्पर्ममध्ये Y, म्हणजे 2 डिफरंट टाईप्स ऑफ स्पर्म प्रोड्यूस झाले, म्हणून हिटरोगमेटिक म्हटलं होतं. आणि नंतर आपण बोललो होतो की फर्टिलायझेशनच्या वेळेला जर X कंटेनिंग स्पर्मनी एगला फर्टिलाइज केलं, एकचा X Y सांगितला नाही आपण, का नाही, कारण सगळ्याच एकमध्ये काय होतं, Xच होतं. म्हणून म्हटलं आपण जर X कंटेनिंग स्पर्मनी जर एगला फर्टिलाइज केलं, कॉम्बिनेशन कोणतरी XX, दॅट इज फिमेल, म्हणजे डॉटर. Y कंटेनिंग स्पर्मनी जर फर्टिलाइज केलं एगला, कॉम्बिनेशन कोणतरी XY म्हणजे काय, मेल. म्हणजे चान्सेस झाले 50-50. आणि जो हिट्रोगमेटिक असतो तोच काय डिटरमाइन करतो, सेक्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. ह्युमनमध्ये हिट्रोगमेटिक कोणता, मेल पॅरेंट. आणि म्हणून ह्युमन बिईंगमध्ये मेल पॅरेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेक्स डिटर्मिनेशन. हे झालं ह्युमन बिईंगबद्दल. आता त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड. बर्डमध्ये कसं सेक्स डिटर्मिनेशन, आठवा त्यामधलं पहिलं वाक्य काय म्हटलं होतं आपण, त्यामध्ये ह्युमनमध्ये क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज XY टाईप. पहिला XX फिमेलचा, मेलचा XY. इथं क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज ऑफ ZZ टाईप. आपण आधीच बोललो, पहिला कोणाचा फिमेलचा, दुसरा कोणाचा मेलचा. जसं ह्युमनमध्ये पहिला XX होता फिमेलचा, X होता मेलचा. इथं पहिला ZW आहे, ZW कुणाचा, फिमेलचा, ZZ कुणाचा, मेलचा. म्हणजे इथं तुम्हाला थोडा लाईट लागला असेल म्हणजे डोक्यामध्ये की तिथं काय होतं, XX फिमेल, म्हणजे फिमेल कशी झाली ती होमोमॉर्फिक आणि होमोगमेटिक. इथं फिमेल कशी आहे, हिटरोमॉर्फिक अँड हिट्रोगमेटिक. पहिला फिमेलचं कॉम्बिनेशन आहे फिमेलमधलं, आणि हे झालं मेलचं. याचाच अर्थ ह्युमन बिईंगच्या उलट इथे कंपॅरेटिव्हली स्टडी केला, लक्षात चांगलं राहते. ते पाठ करून रटून काही फायदा नाही. कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायचं की ह्युमनमध्ये काय होतं, XY. इथं काय ZZ. तिथं XX होतं म्हणजे होमो, इकडे XY म्हणजे हिट्रो. इथं पहिले हिट्रो मग होमो. पहिल्या नंबरवर कोण असते, फिमेल. दुसऱ्यावर कोण असते, मेल. ही त्यांची पद्धत आहे. आणि मग या ठिकाणी काय झालं, फिमेल कशी आहे, हिटरोमॉर्फिक आणि हिट्रोगमेटिक आहे. मेल कसं आहे, होमोगमेटिक आणि होमोमॉर्फिक. इथंच क्लिअर झालं तुम्हाला, सेक्स कोण डिटरमाइन करणार, फिमेल. या बर्डमध्ये का, कारण आताच बोललो आपण, ज्याच्या जे हिट्रोगमेटिक असेल, जे डिफरंट टाईपचे डिफरंट टाईपचे गमेट प्रोड्यूस करेल, दॅट पॅरेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेक्स डिटर्मिनेशन. ह्युमनमध्ये मेलनी 50% X 50% Y प्रोड्यूस केले, 2 टाईपचे, म्हणून मेल रिस्पॉन्सिबल होता. या ठिकाणी फिमेलमध्ये जे एक प्रोड्यूस होईल 50% एक कॅरी झेड क्रोमोझोम, 50%
एक कॅरी डब्ल्यू क्रोमोझोम. स्पर्मचा प्रश्न नाही. झेड झेड ऑल स्पर्म्स आर सिमिलर. ऑल स्पर्म कॅरी झेड क्रोमोझोम. म्हणजे सेक्स कोण डिटरमाइन करणार? फिमेल. ह्युमनमध्ये कोणी डिटरमाइन केला? मेल. बर्ड बद्दल तुम्ही पूर्ण बोलतोय पहा. क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज ऑफ ZW ZZ टाईप. ह्युमनमध्ये XX वाढायला इथं ZW ZZ टाईप. इन दिस टाईप त्यामधलं आठवत चला. फिमेल होमोमॉर्फिक होमोगॅमेटिक ऑल सिमिलर आहे. पण इथं फिमेल्स आर हेट्रोगॅमेटिक. फिमेल हेट्रोगॅमेटिक आहे कारण ZW अँड प्रोड्युसेस टू टाइप्स ऑफ एग. टू टाइप्स ऑफ एग म्हणजे कसे? 50% एग कॅरी झेड क्रोमोझोम, 50% एग कॅरी डब्ल्यू क्रोमोझोम. कारण फिमेल कसे? हेट्रोगॅमेटिक. मेल बद्दल बोला. मेल्स आर होमोगॅमेटिक. दे प्रोड्यूस ऑल सिमिलर स्पर्म. मेल कसं आहे? होमोगॅमेटिक आहे. दे प्रोड्यूस ऑल सिमिलर स्पर्म कंटेनिंग किंवा स्पर्म विथ वाय क्रोमोझोम. इथपर्यंत लक्षात आलं काय बोललो आपण? पहिल्यांदा एकच सांगितलं मी तुम्हाला की बर्डचा विचार केला तर क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड इज ऑफ ZW ZZ टाईप. पहिली फिमेल, दुसरा मेल. ZW कुणाचा? फिमेल. ZZ कुणाचा? मेल. पटकन आपल्या लक्षात आलं की ह्युमनच्या उलट आहे. ह्युमनमध्ये जे होतं त्याच्या उलट झालं इथं. म्हणजे फिमेल किती झाली? फिमेल्स आर हेट्रोगॅमेटिक. दे प्रोड्यूस टू टाइप्स ऑफ एग. टू टाइप्स ऑफ एग म्हणजे कसे? 50% एग कॅरी झेड क्रोमोझोम, 50% एग कॅरी डब्ल्यू क्रोमोझोम. म्हणजे मेल उलटा आहे. पुन्हा मेल कसे? होमोगॅमेटिक. दे प्रोड्यूस ऑल सिमिलर स्पर्म विथ वाय क्रोमोझोम. तिथं आठवा. डोक्यात आपल्या एक आता पक्का बसला इथं. जो पॅरेंट हेट्रोगॅमेटिक तोच काय डिटरमाइन करणार? सेक्स. ह्युमनमध्ये कोण होतं हेट्रोगॅमेटिक? ह्युमनमध्ये मेल होता हेट्रोगॅमेटिक. म्हणजे तिथं सेक्स कोण डिटरमाइन केला? मेल पॅरेंटनी. या ठिकाणी कोण हेट्रोगॅमेटिक आहे? फिमेल. आणि म्हणून सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिपेंड ऑन टाइप ऑफ एग और ओहा फर्टिलाइज बाय स्पर्म. स्पर्म तर सारखेच आहे, सर्व सारखे असतात. स्पर्मनी कोणत्या टाईपच्या एगला काय केलं? फर्टिलाइज केलं. स्पर्म मध्ये काय? सगळ्यामध्ये झेड आहे. समजा झेडवाल्याला फर्टिलाइज केलं. एक दोन टाईपचे ऑल स्पर्म मध्ये काय म्हटलं? मला झेड आहे. झेड सगळ्यामध्ये झेड आहे. म्हणजे झेड कंटेनिंग स्पर्म म्हणायचं. स्पर्म कंटेनिंग झेड म्हणायची गरज नाही किंवा स्पर्म कॅरी झेड म्हणत बसायची गरज नाही. स्पर्म म्हटलं की इथं क्लिअर झालं झेड. कारण ते होमोगॅमेटिक. जर समजा झेडवाल्या स्पर्मनी झेडवाल्याच एकला फर्टिलाइज केलं. कॉम्बिनेशन कोणतं झालं? झेड झेड. झेड झेड काय असते? झेड झेड काय? मेल आहे. मेल आलं. जर समजा स्पर्म कोणता? झेडवालाच आहे. स्पर्मनी जर डब्ल्यू कंटेनिंग एकला फर्टिलाइज केलं. कॉम्बिनेशन कोणतं? ZW. ZW काय? म्हणजे कशावर डिपेंड आहे? स्पर्मवर नाही. या ठिकाणी कोणतं? एक. कोणत्या टाईपचा? एक फर्टिलाइज होऊन आला बाय स्पर्म. याचा अर्थ बर्डमध्ये डोक्यात ठेवायचं. बर्डमध्ये सेक्स कोण डिटरमाइन करणार? फिमेल, नॉट मेल. मग त्याचा चार्ट दिला आपण. मेल, फिमेल. ते तुम्हाला माहितच आहे. पॅरेंट झाले. जिनोटाइप कोणता आहे? मेलचा 2n + ZZ. जो काही नंबर असेल तो 2n + ZZ. फिमेलमध्ये 2n + ZW. 2n + ZZ. आणि इकडे कोणता घेतला बरं? 2n + ZW. इथं काय? क्रोमोझोम नंबर गमेट फॉर्म होताना क्रोमोझोम नंबर हाफ काय घेतला? 2n चा काय झाला? n. एक झेड आला. n + z. n + z. दोघांनी टोटल करून वापर. n + n 2n ZZ. तसं इथं 2n चा काय झाला? एका गमेटमध्ये n आला, दुसऱ्यामध्ये n आला. ZW. झेड इकडे आला, डब्ल्यू तिकडे गेला. म्हणजे याचा अर्थ मेल हा कसा? होमोगॅमेटिक. ऑल सिमिलर स्पर्म. फिमेल कसे? हेटेरोगॅमेटिक. टू टाइप ऑफ एग आहे. 50% एग कॅरी झेड क्रोमोझोम, 50% एग कॅरी डब्ल्यू क्रोमोझोम. आता पण काय होते बा? आता क्रॉसला विचित्रच आहे. काय होते? या पुस्तकामध्ये गौरवला एक सारखे क्रॉस नाही दिले त्यांनी. आपली पद्धत कशी आहे? जनरल पद्धत की याचा क्रॉस करत होते याच्यासोबत, याचा याच्यासोबत, पुन्हा याचा याच्यासोबत, याचा याचा. आता यांनी काय केलं? एक क्रॉस केला, मेल फिमेल दाखवून दिले. आता आपल्याला बोर्डाच्या पुस्तकात म्हणजे आपल्याला तसंच करावं लागेल. काय केलं त्यांनी? हा एक घेतला स्पर्म,
त्याला या एक सोबत काय केलं फर्टिलाइज. काय मिळालं n प्लस n 2n झेड झेड आला झेड झेड याला झेड झेड असल्यामुळे काय म्हणलं झेड झेड म्हणजे काय आहे मेल आहे मेल बर्ड मिळाला. इथं मग काय केलं याचा याचा केलं डायरेक्ट याचा याचा करून टाकला एक एक. नाही तर कसं होत होतं 4 मिळाले असते 4 मध्ये ते झालं असतं 2 हे आले असते 2 हे आले असते. त्यांनी काय केलं फक्त तुम्ही थोडं कसं क्रॉसमध्ये पण कन्फ्यूज होता की तिथं तसं आणि इथं असं पण तसं नाही. बोर्डाचं पुस्तक म्हणजे ते पूर्व दिशा आहे चुकीचं आहे असं नाही आहे फक्त काय होतं यामुळे कन्फ्यूज होऊन त्यामध्ये 4 ऑस्प्रिंग प्रोड्यूस केली तर 2च केले 2 असे झाले असते 2 तसे केलं चालते पण पुस्तकाच्या बाहेर जायचं नाही. काय म्हटलं बाहेर की नाही याचा याचा केला 2n प्लस झेड झेड मेल बर्ड याचा याचा केला मग म्हणजे झेडवालेच होते दोन्ही याचा याचा दाखवला किंवा याचा याचाही दाखवला चालते. काय झालं झेड डब्ल्यू मिळाला फिमेल बर्ड आणि मग सेक्स डिटर्मिनेशन बर्ड झालं. म्हणजे आपल्याला आता डोक्यात काय बसलं तो जर पाहिला पण हा टॉपिक पाहिला कसं कम्पॅरेटिव्हली स्टडी होऊन जाते पटकन. तिकडचं पाहिलं क्रोमोझोमल अभ्यास करताना काय लक्षात घ्यायचं तिकडे काय होतं क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज ऑफ एक्स 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 वाय टाईप. इथं कोणतं झेड डब्ल्यू झेड झेड टाईप एक्स एक्स म्हणजे सारखं होतं. इथं पहिलं होमो घेतलं इथं हिट्रो घेतलं दुसरं काय होतं हिट्रो होतं इथं दुसरं होमो आहे. पहिली फिमेल आहे दुसरा मेल आहे म्हणजे तिथं काय होतं ह्युमन इकडे मेल आपला ह्युमन इकडे काय म्हटलं पण बर्ड. ह्युमनमध्ये काय होतं या ठिकाणी मेल कसा होता पहिले फिमेलचा विचार करू फिमेल कशी होती होमोमॉर्फिक होमोगॅमेटिक ऑल सिमिलर. इकडे फिमेल कशी आहे फिमेल इज हिट्रोमॉर्फिक हिट्रोगॅमेटिक 2 टाइप ऑफ एग 50% कॅरी झेड 50% कॅरी डब्ल्यू. इकडे ऑल सिमिलर एक्स कंटिन्यू. इकडे मेल कसा होता ह्युमनमध्ये हिट्रोगॅमेटिक 2 टाइप्स ऑफ स्पर्म 50% विथ एक्स 50% विथ वाय. इकडे कसं आहे इकडे जर विचार केला आपण इकडे जर बर्डचा विचार केला बर्डमध्ये आपल्याला असं दिसते ऑल स्पर्म्स आर सिमिलर झेड कंटिन्यू. आणि तुम्हाला माहिती आहे जो हिट्रोगॅमेटिक पॅरेंट आहे तोच काय डिटरमाइन करणार सेक्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. त्यावर डिपेंड आहे झेडवाला जाईल इकडे एक्सवाला जाईल की वायवाला जाईल इकडे झेडवाला जाईल की डब्ल्यूवाला जाईल. पण हिट्रोगॅमेटिक ह्युमनमध्ये कोणतं मेल म्हणून मेल पॅरेंट रिस्पॉन्सिबल आहे. इकडे बर्डमध्ये कोण आहे हिट्रोगॅमेटिक फिमेल पॅरेंट कसं आहे हिट्रोगॅमेटिक आहे म्हणून फिमेल पॅरेंट रिस्पॉन्सिबल. अशा प्रकारे आपण बर्डबद्दल पाहलो. त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक पाहतोय आता त्यानंतर नेक्स्ट टॉपिक पाहायचं आपल्याला सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. मग आपला सेक्स डिटर्मिनेशनचा टॉपिक संपला जो आपण ह्युमनमधला पाहिला आता बर्डमधला पाहिला. यांचा लगेच आपण आता स्टार्ट करतोय सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. आपण पाहिलं सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग. आताच पाहिलं आपण सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड. ह्युमन बीइंगमध्ये क्रोमोझोम नंबर जो होता तो होता 46. बर्डमध्ये जो होता तो आपण 2n लिहिला पण 2n म्हणजे ॲक्च्युली कसं होतं पहा तो नंबर सुद्धा 46च होता. टोटल नंबर घेतला 46 म्हणजे 44 ऑटोझोम आणि 2 काय होतं सेक्स क्रोमोझोम. आता यामध्ये जे आपण हनीबीजमध्ये पाहतोय यामध्ये 2n बरोबर 32 नंबर आहे क्रोमोझोमचा. म्हणजे पहा ह्युमनमध्ये बर्डमध्ये 46 ह्युमनमध्ये बर्डमध्ये 46 यामध्ये 32. आता सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज काय बद्दल बोलतो आपण क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज इज ऑफ हॅप्लोडिप्लॉइड टाईप. हा कोणता नवीन आहे पहिला कोणता होता पहिलं मेकॅनिझम कोणत्या टाईपचं होतं एक्स 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 वाय टाईप. त्यामध्ये एक्स एक्स फिमेल एक्स वाय मेल मेलनी सेक्स डिटरमाइन केला. बर्ड बद्दल बोललो आपण बर्डमध्ये कोणता झेड डब्ल्यू झेड झेड टाईप झेड डब्ल्यू फिमेल झेड वाय झेड डब्ल्यू फिमेल झेड झेड मेल. यामध्ये फिमेल झेड डब्ल्यू ती फिमेलने सेक्स डिटरमाइन केला. या ठिकाणी हॅप्लोडिप्लॉइड टाईप काय थोडंसं आपल्याला माहिती पाहिजे. हनीबीज बद्दलची माहिती पाहिजे आधी ती सांगतो आधी की हनीबीज जे आहे हनीबीज या कॉलनीमध्ये असते ग्रुपमध्ये असतं. आणि जर एक हनी कोंब पाहिलं म्हणजे एक मधमाशाचं जर आपण पोळं पाहिलं त्यामध्ये 1000 ऑफ हनीबीज आहे. एका मधमाशाच्या पोळ्यामध्ये 1000 ऑफ हनीबीज आहे आणि त्या हनीबीजच्या 3 कास्ट आहे कॅटेगरी 3 टाईपच्या हनीबीज असतात. त्या कोणत्या मी काय सांगितलं तुम्हाला मधमाशाचं एक पोळं म्हणजे काय हनी कोंब म्हणतात. त्यामध्ये 1000 ऑफ काय 1000 ऑफ काय हनीबीज आहे.
त्याचे किती कॅटेगरी पडल्या, टाईप पडले, 3 टाईप, 3 कास्ट म्हणतात त्याला. पहिली कोणती? क्वीन. एकच क्वीन असते. तुम्हाला तसं एका राज्याचा राजा किती? एका मधमाशीच्या पोळ्यामध्ये क्वीन किती? एक क्वीन आहे. 200 ते 300 ड्रोन आहे. क्वीन फर्टाईल फिमेल आहे. फर्टाईल माहिती आहे तुम्हाला? फर्टाईल म्हणजे काय? जे फर्टिलायझेशन मध्ये भाग घेते, ज्यांच्यामध्ये नवीन जनरेशन प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी आहे, त्याला म्हणतो आपण फर्टाईल. जे नवीन जनरेशन प्रोड्यूस करू शकत नाही त्याला म्हणतो आपण स्टराईल. तरी फर्टाईल फिमेल म्हणजे क्वीन. फर्टाईल फिमेल का? कारण ही क्वीन प्रोड्यूस करते. क्वीनमध्ये ॲबिलिटी आहे टू प्रोड्यूस द एग. एक प्रोड्यूस करते. दुसरी कास्ट कोणती? ड्रोन. ड्रोन आहे. 200 ते 300 ड्रोन आहे. क्वीन एकच. ड्रोन किती? 200 ते 300. ड्रोनला म्हटलं बरं फर्टाईल मेल. फर्टाईल फिमेल कोणती? क्वीन. ड्रोन कसं म्हटलं? फर्टाईल मेल आहे. तो प्रोव्हाइड करतो स्पर्म. कुणाला? क्वीनला. कशासाठी? फॉर फर्टिलायझेशन. स्पर्म प्रोव्हाइड करते फर्टिलायझेशनसाठी क्वीनला. तिसरं वर्कर. वर्कर ही स्टराईल फिमेल आहे. आतापर्यंत आपण आपल्या डोक्यात काय असते? वर्कर म्हणजे काय असेल? मेल. पण वर्कर ही फिमेल आहे. पाहता एक एक स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं एक हनीकोम आहे, मधमाशाचं पोळं. त्यामध्ये 1000 ऑफ काय? हनीबीज आहे. 3 कॅटेगरी पाहिल्या पण त्याच्या. एक म्हणजे कोणती? क्वीन. एकुलते एक क्वीन. एकुलते एक क्वीन आहे. नंतर क्वीन ही फिमेल आहे आणि फर्टाईल फिमेल आहे. पहिली कंडिशन. दुसरा ड्रोन. ड्रोन हे 200 ते 300 ड्रोन आहे. हे फर्टाईल मेल आहे. म्हणजे फर्टिलायझेशनमध्ये कोण भाग घेतोय? क्वीन. आणि म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग कोण घेते? क्वीन आणि ड्रोन. कारण क्वीन काय प्रोड्यूस करणार? एक. ड्रोन काय प्रोड्यूस करणार? स्पर्म. आणि तिसरं का सांगितलं मी? वर्कर. यांचं काम आहे फक्त काम करत राहा, खात जा आणि काम करत राहा. वर्कर. वर्कर पण या स्टराईल फिमेल आहे. स्टराईल फिमेल वर्कर. वर्करच्या पुन्हा त्या वर्करमध्ये सुद्धा कॅटेगरी पडल्या. असं कोणी कोणाचं काम करत नाही. हनीबीजमध्ये काही वर्कर बिल्डर्स असतात. बिल्डर म्हणजे काय? त्याचं काम आहे नवीन जे एखादं, समजा ते मधमाशाचं पोळं जर मोडलं किंवा ते असेल आणि दुसरं बनवायचं आहे, त्यावेळेला बिल्डर हे फक्त बिल्डअप करते. बाकी वेळ खाणं झोपणं. काही रिपेअरर असतात. रिपेअरर म्हणजे काय? आपण जर त्या पोळाला एक दगड मारला, पोळं जर असं तुटफूट झाला, रिपेअरिंग करतील बस झाला. रिपेअरिंग करणं त्यांचं काम. काहीचं काम फक्त एवढंच आहे की एरियामध्ये फिरून येणं. कुठं? नेक्टर मिळते. नेक्टर माहिती आहे तुम्हाला? स्वीट सबस्टन्स प्रोड्यूस बाय फ्लावर. स्वीट सबस्टन्स प्रोड्यूस बाय फ्लावर. नेक्टर कुठं मिळते? शोधून आणलंय त्यांचं काम. आल्यानंतर तिथे येतात आणि त्या मधमाशीच्या पोळ्यासमोर मग ते सांगतात कसं? डान्स करते. डान्स. त्या डान्सचं नाव आहे वॅगल डान्स. हनीबीजचा डान्स आहे तो. वॅगल डान्स नावाचा डान्स करते आणि त्या डान्सने ते दिशा दर्शवते. वॅगल डान्स. मग काही जे ग्रुप आहे तो जातो तिथून कलेक्ट करून आणतो. यांनी काय केलं? फक्त माहिती आणली की इथे इन्फॉर्मेशन आणली की इथं आहे, इथं फुलं भरपूर आहे, त्या ठिकाणी तुम्हाला नेक्टर मिळू शकते. बाकीचा ग्रुप गेला, त्याने आणलं, कलेक्ट करून आणलं, तो एक ग्रुप झाला. काही क्लीनर असतात, त्यांचं काम पूर्ण साफसफाई करणं, तो एक ग्रुप असतो. एक ग्रुप असं आहे ज्याला नर्स बीज म्हणतात. नर्स बीजचं काम असं आहे की त्या नर्स बीज काय करते? केअर म्हणजे काळजी घेते कुणाची? क्वीनची आणि यंगमनची. म्हणजे यंगमनला खाऊ पिऊ घालणे वगैरे सगळं काम त्यांचं असते त्या नर्स. काही डिफेन्सवाले असतात, आपल्या मागे धावते म्हणजे काही पूर्ण सगळ्या मधमाशा धावते का नाही, एक डिफेन्सचा ग्रुप असते, ते डिफेन्सवाले आपल्या मागे धावतात. म्हणजे असे अलग अलग कॅटेगरी पडले त्या वर्करच्या. पण आता इथं हॅप्लॉइड डिप्लॉइड काय? पहिली काम कोण सांगितली मी तुम्हाला? फिमेल सांगितली. फिमेल कशी होती? फर्टाईल आहे, पण ती डिप्लॉइड आहे. फिमेलही डिप्लॉइड आहे, मेल हॅप्लॉइड आहे, आणि डिप्लॉइड कोण आहे? पुन्हा वर्कर सुद्धा काय डिप्लॉइड आहे. म्हणजे पहा यामध्ये तुम्हाला दिसते मी 3 कॅटेगरी सांगतोय. क्वीन फर्टाईल आहे, फिमेल आहे. क्वीन म्हटलं तर फिमेल आहे, म्हणजे क्वीन बद्दलच बोलून घेतो पहिले. क्वीन आहे. क्वीन कशी आहे? फर्टाईल फिमेल आहे, डिप्लॉइड आहे. काय करते? प्रोड्यूस द एग्स. मेल म्हणजे ड्रोन. ड्रोन काय? फर्टाईल मेल आहे, दोघे फर्टाईल आहे, क्वीन आणि ड्रोन. आणि हे हॅप्लॉइड आहे, हे डिप्लॉइड होती, फिमेल डिप्लॉइड होती, मेल. ड्रोन हॅप्लॉइड आहे, वर्कर.
वर्कर काय फिमेल आहे पण स्टराईल फिमेल आहे, ही डिप्लॉइड आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल यामध्ये हनीबीच्या कोंबमध्ये डिप्लॉइड कोण आहे तर फिमेल आहे, हॅप्लॉइड कोण आहे तर मेल आहे. हॅप्लॉइड कोण आहे मेल, मेल आपण ते हॅप्लॉइड राहील, डिप्लॉइड फिमेल राहील. फिमेलच्या दोन कॅटेगरी पडल्या, फर्टाईल आणि स्टराईल. फर्टाईलमध्ये कोण आली क्वीन आली, स्टराईलमध्ये कोणाला वर्कर. यामध्ये भाग कोण घेणार सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये ड्रोन जो स्पर्म प्रोड्यूस करेल आणि क्वीन जे काय प्रोड्यूस करणार एग्ज. आणि म्हणून म्हटलं आपण म्हणजे याचा अर्थ काय राहील आपण काय म्हटलं क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन ऑफ हॅप्लोडिप्लॉइड टाईप. हॅप्लोडिप्लॉइड टाईप म्हणजे काय, जर हॅप्लॉइड आला मेल राहील ड्रोन आणि डिप्लॉइड आला तर फिमेल राहील, फिमेल क्वीन ऑर वर्कर. आणि म्हणून त्याला म्हटलं हॅप्लोडिप्लॉइड टाईपचं मेकॅनिझम. समजलं असेल तुझ्या लक्षात आलं असेल हॅप्लोडिप्लॉइड मेकॅनिझमचा अर्थ काय. आताच आपण पाहिलं क्वीन आणि वर्कर ह्या फिमेल आहेत आणि त्या असतात डिप्लॉइड. ड्रोन मेल आहे ते असतात हॅप्लॉइड. जेव्हा कॉम्बिनेशन झालं त्या कॉम्बिनेशनच्या वेळेला जर डिप्लॉइड आलं तर याचा अर्थ ती फिमेल आहे, इट मे बी आयदर क्वीन ऑर वर्कर. आणि जर समजा हॅप्लॉइड आलं तर नक्की काय मेल आहे, म्हणजे काय त्याला आपण म्हणू ड्रोन आहे. आणि म्हणूनच म्हटलं आपण सेक्स डिटर्मिनेशनचा मेकॅनिझम कोणत्या आहे हॅप्लोडिप्लॉइड टाईप. याचा अर्थ काय नक्की सेक्स इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम. सेक्स कोण डिटरमाइन करणार नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम रिसीव्ह बाय इंडिव्हिज्युअल. कशावरून मी काय म्हटलं सेक्स इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ सेट ऑफ इंडिव्हिज्युअल. क्रोमोझोमचे सेट किती रिसीव्ह केले इंडिव्हिज्युअलनी, एक सेट रिसीव्ह केला म्हणजे हॅप्लॉइड झाला तो मेल राहील, दोन सेट रिसीव्ह केले म्हणजे काय झाला डिप्लॉइड झाला फिमेल राहील. म्हणजे त्या इंडिव्हिज्युअलमध्ये किती सेट आले क्रोमोझोमचे वन सेट म्हणजे हॅप्लॉइड मेल ड्रोन. दोन सेट जर रिसीव्ह झाले याचा अर्थ काय राहील डिप्लॉइड झाला म्हणजे काय राहील फिमेल राहील. आणि म्हणून म्हटलं सेक्स इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम रिसीव्ह बाय अन इंडिव्हिज्युअल. समजला अर्थ याचा की सेक्स कोण डिटरमाइन करणार किती सेट रिसीव्ह केले क्रोमोझोमचे. वन सेट रिसीव्ह केला मेल, इंडिव्हिज्युअलमध्ये दोन सेट आले फिमेल आणि फिमेल्स आर डिप्लॉइड. आताच बोललो आपण फिमेल डिप्लॉइड आहे 2n = चुकलं 32 पाहिजे त्या ठिकाणी 22 झाला 32 पाहिजे. फिमेल्स आर डिप्लॉइड 2n = 32 and males are employed = 60. आताच बोललो आपण फिमेल डिप्लॉइड असतात म्हणजे 2n = किती 32 आणि मेल एम्प्लॉयड म्हणजे n = 60. तुम्हाला माहिती आहे फिमेल डिप्लॉइड म्हणजे फिमेल काय प्रोड्यूस करणार हॅप्लॉइड एग्ज. प्रोसेस तर माहिती आहे तुम्हाला डिप्लॉइडचं मिओसिस होते तेव्हाच प्रोड्यूस होणार ते. फिमेल प्रोड्यूसेस हॅप्लॉइड एग बाय मिओसिस कारण ती डिप्लॉइड आहे. डिप्लॉइडमध्येच मिओसिस पॉसिबल आहे, हॅप्लॉइडमध्ये नाही कारण हॅप्लॉइडमध्ये झालं तर शक्यच नाही. पण डिप्लॉइडमध्ये फिमेल प्रोड्यूसेस हॅप्लॉइड एग बाय मिओसिस, मेल प्रोड्यूसेस हॅप्लॉइड स्पर्म बट बाय मायटोसिस. का फिमेल कशी होती डिप्लॉइड म्हणून तिच्यामध्ये काय झालं मिओसिस आणि काय प्रोड्यूस झाले हॅप्लॉइड एग. मेल कसं आहे हॅप्लॉइडमध्ये मिओसिस होत नाही, मायटोसिस दोन्हीमध्ये होते हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड. पण मिओसिस कुणामध्ये पॉसिबल आहे फक्त डिप्लॉइड, हॅप्लॉइडमध्ये नाही आहे. मग हा याच्यामध्ये जे मेल हॅप्लॉइड होता मेलमध्ये स्पर्म प्रोड्यूस झाले पण ते कोणत्या प्रोसेस झाले बाय मायटोसिस. एवढं समजलं. नंतर पुन्हा एकदा समजलं हनी बीजमध्ये क्रोमोझोमल जे मेकॅनिझम आहे सेक्स डिटर्मिनेशनचं कोणत्या टाईपचं आहे हॅप्लो डिप्लॉइड टाईप. का म्हटलं हॅप्लो डिप्लॉइड रिझल्टिंग इंडिव्हिज्युअलमध्ये जर हा वन सेट असेल हॅप्लॉइड असेल याचा अर्थ तो मेल आहे. रिझल्टिंग इंडिव्हिज्युअलमध्ये 2 सेट असेल डिप्लॉइड तर तो काय झाला फिमेल झाला. मग सेक्स ऑफ क्रोमोझोम सेक्स इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम रिसीव्ह बाय इंडिव्हिज्युअल. सेक्स कोण डिटरमाइन करणार नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम किती क्रोमोझोमचे सेट रिसीव्ह केले कोणी त्या इंडिव्हिज्युअलनी. एकच सेट रिसीव्ह केला म्हणजे तो झाला हॅप्लॉइड मेल बनला. 2 सेट रिसीव्ह केले तो झाला डिप्लॉइड म्हणजे फिमेल. इट मे बी आयदर क्वीन ऑर वर्कर. फिमेल कशी आहे म्हटलं पण डिप्लॉइड आहे 2n = 32. मेल कशी आहे हॅप्लॉइड आहे n = 16. मग आता फिमेलनी काय प्रोड्यूस केले हॅप्लॉइड एग. फिमेल गॅमेट हॅप्लॉइड एग म्हणजे काय n = 16 बट बाय विच प्रोसेस फिमेल डिप्लॉइड होती म्हणून तिच्यामध्ये मिओसिस झालं.
मेलनी काय प्रोड्यूस केले हॅप्लॉइड स्पर्म एन इक्वल टू 16 पण मेल पॅरेंट कसा होता हॅप्लॉइड मिओसिस शक्यतेने कळता प्रोसेस बाय मायटोसिस म्हणजे या ठिकाणी पहा पॅरेंट दिले आपण फिमेल क्वीन घेतली कारण क्वीन ही फर्टाईल आहे आणि फिमेलच कोण होत्या वर्क करते स्टराईल आणि फिमेल क्वीन घेतली मेल ड्रोन घेतला फिमेल कशा म्हटलं आताच बोलला पण फिमेल कशा म्हटलं डिप्लॉइड 2 इक्वल टू 32 डिप्लॉइड ड्रोन कसा आहे n इक्वल टू 60 अप्लाइड आताच बोललो आपण फिमेल काय प्रोड्यूस करणार एक हॅप्लॉइड आहे फिमेल प्रोड्यूसेस हॅप्लॉइड एक बाय मिओसिस 2n इक्वल टू 32 म्हणजे n इक्वल टू 16 n इक्वल टू 16 हॅप्लॉइड एक प्रोड्यूस झाले की नाही एक प्रोड्यूस फिमेल क्वीन होती 2n इक्वल टू तिच्यामध्ये 32 होतं डिप्लॉइड म्हटलं डिप्लॉइड असल्यामुळे मिओसिस झाला एक प्रोड्यूस झाले कमी n इक्वल टू 16 n इक्वल टू 16 झाले हॅप्लॉइड मेलचा विचार इथपर्यंत लक्ष द्या कमेंट कर मेल हा ड्रोनला मेल म्हटला पण n इक्वल टू 16 आहे त्यामध्ये तो हॅप्लॉइड आहे त्याच्यामध्ये मिओसिस झालं का नाही हॅप्लॉइड मी आधीच सांगितलं मिओसिस कुणामध्ये होते डिप्लॉइड आणि म्हणून हॅप्लॉइड असल्यामुळे मायटोसिस झालं स्पर्म प्रोड्यूस झाले n इक्वल टू 16 एवढं समजलं हे झालं इथपर्यंत आता बघा काय म्हटलं इफ द एग इज फर्टिलाइज्ड बाय स्पर्म हा एग आणि हा झाला स्पर्म जर फर्टिलाइज झाला डिप्लॉइड इंडिव्हिज्युअल मेल आणि डिप्लॉइड काय असते नेहमी फिमेल म्हणजे कोणते ड्रोन ऑर सॉरी वर्कर ऑर क्वीन किंवा वर्कर काय दाखवलं या ठिकाणी आपण हॅप्लॉइड एग आहे हॅप्लॉइड स्पर्म आहे दोघांचं काय झालं फर्टिलायझेशन झालं डिप्लॉइड फिमेल मेल n इक्वल टू 32 आणि डिप्लॉइड फिमेल म्हटले तो कोण आहे क्वीन ऑर वर्कर पाहिजे इफ एग इज फर्टिलाइज्ड बाय स्पर्म या एगला कोणी फर्टिलाइज केला स्पर्म झायगोट डेव्हलप इनटू डिप्लॉइड फिमेल कारण n इक्वल टू 16 n इक्वल टू 16 2n इक्वल टू किती झाले 32 n प्लस n 12 16 दे 32 ठीक आहे मग पण अनफर्टिलाइज एग हा एक फर्टिलाइज नाही झाला अनफर्टिलाइज एग डेव्हलप इनटू हॅप्लॉइड ड्रोन मेल हा जो अनफर्टिलाइज एग आहे या ठिकाणी दिसतं तुम्हाला हे फर्टिलाइज झालंय हा एग होता याला कोणी फर्टिलाइज केलं स्पर्मनी फर्टिलायझेशन तर डिप्लॉइड मेल फिमेलच्या दोन कॅटेगरी आहेत क्वीन आणि वर्कर पण हे जे काही जे स्पर्म होते ते फर्टिलाइज झाले नाही मग विदाउट फर्टिलायझेशन न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म केलं त्या प्रोसेसला म्हणतो परत पार्थेनोजेनेसिस आपण रिप्रोडक्शन प्लॅनमध्ये पाहिलं द प्रोसेस बाय विच न्यू इंडिव्हिज्युअल्स आर प्रोड्यूस विदाउट फर्टिलायझेशन फर्टिलायझेशन न होता एकचं डायरेक्ट डेव्हलपमेंट कशामध्ये झाली झायगोटमध्ये किंवा न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये त्याला म्हटलं बरं पार्थेनोजेनेसिस n इक्वल टू 16 होता इथे n इक्वल टू 16 आणि n इक्वल टू 16 हॅप्लॉइड आल्याबरोबर तो काय बनला मेल याचा अर्थ मेल कशाने पुढे झाले बाय पार्थेनोजेनेसिस झालं लक्षात आलं असेल पुन्हा पहा फिमेल क्वीन होती 2n इक्वल टू 32 डिप्लॉइड काय झालं डिप्लॉइड मध्ये मिओसिस आपली रेग्युलर प्रोसेस मिओसिसची n इक्वल टू 16 n इक्वल टू 16 म्हणजे या फिमेल मध्ये एक प्रोड्यूस झाले हॅप्लॉइड रेग्युलर प्रोसेस मेलचा प्रॉब्लेम आहे मेल हा ड्रोन आहे तो फर्टाईल आहे तो स्पर्म प्रोड्यूस करते n इक्वल टू 16 तो हॅप्लॉइड आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मायटोसिस झालं आणि स्पर्म n इक्वल टू 16 हॅप्लॉइड प्रोड्यूस झाला मग काय झालं हा एक हा स्पर्म दोघांचा फर्टिलायझेशन झालं डिप्लॉइड फिमेल मिळाली इफ एग इज फर्टिलाइज्ड बाय स्पर्म द रिझल्टिंग झायगोट डेव्हलप इनटू फिमेल डिप्लॉइड फिमेल पण काही जे स्पर्म आहे सॉरी काही जे एग आहे हे फर्टिलाइज झाले नाही विदाउट फर्टिलायझेशनच्या प्रोसेस म्हणलं पार्थेनोजेनेसिस मीन्स द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल विदाउट फर्टिलायझेशन डायरेक्ट जो एक होता एकचं डायरेक्ट कन्व्हर्शन कशामध्ये झालं न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये पण हॅप्लॉइड होता तो हॅप्लॉइड असलेला फर्टिलाइज झाला का नाही म्हणजे n इक्वल टू किती झाला शेवटी 16 आणि आपल्याला माहिती आहे आपल्या डोक्यात काय बसलंय इथंच सांगितलं मी तुम्हाला या ठिकाणी डिप्लॉइड आहे तर फिमेल हॅप्लॉइड आहे तर मेल इथं डिप्लॉइड आल्याबरोबर काय बनली फिमेल हॅप्लॉइड आल्याबरोबर काय झालं मेल आणि म्हणून सेक्स डिटर्मिनेशन आणि 20 मधलं कोण त्या टाईपचा हॅप्लो डिप्लॉइड टाईप पुन्हा एकदा बोलून घेतो मी
मेकॅनिझम जे आहे सेक्स डिटर्मिनेशनचं कोणत्याचं आहे, हॅप्लोडिप्लॉइड टाईपचं आहे. सेक्स कोण डिटर्माइन करते, नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम रिसिव्ह बाय इंडिव्हिज्युअल. कारण एक सेट रिसिव्ह केला झाला मेल हॅप्लॉइड असेल तर, दोन सेट क्रोमोझोम जे रिसिव्ह केला डिप्लॉइड फिमेल. म्हणजे कोण सेट ऑफ क्रोमोझोम रिसिव्ह बाय इंडिव्हिज्युअल. फिमेल्स आर डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे काय, 2n = 32. मेल कशा म्हटला पण हॅप्लॉइड n = 60. फिमेल काय प्रोड्यूस करणार, हॅप्लॉइड एग. कोणती प्रोसेस, बाय मिओसिस, कारण फिमेल डिप्लॉइड आहे. मेल काय प्रोड्यूस करणार, हॅप्लॉइड स्पर्म, पण प्रोसेस कोणती, मायटोसिस, कारण हॅप्लॉइड मध्ये मिओसिस होत नाही. मिओसिस साठी काय पाहिजे, डिप्लॉइड. मायटोसिस दोन्ही मध्ये होते, हॅप्लॉइड ॲज वेल ॲज डिप्लॉइड, पण मिओसिस फक्त कुणामध्ये होते, डिप्लॉइड. इफ एग इज, आता दोन टाईपचे एक दाखवले आपण. इफ एग इज फर्टिलाइज बाय स्पर्म, एक जर स्पर्मने फर्टिलाइज झाला, जायगोट डेव्हलप इंटू डिप्लॉइड फिमेल. फिमेल इट मे बी आयदर क्वीन ऑर वर्कर. अनफर्टिलाइज्ड एग डेव्हलप इंटू हॅप्लॉइड मेल ड्रोन. हॅप्लॉइड मेल ड्रोन आहे. कोणती प्रोसेस, बाय पार्थेनोजेनेसिस. पुन्हा एकदा चार समजावून सांगतो. पॅरेंट कोणते होते, फिमेल क्वीन, कारण वर्कर हे स्टराईल असते, पण फर्टिलायझेशन मध्ये भाग करून घेते, रिप्रोडक्शन मध्ये क्वीन. मेल ड्रोन आहे, 2n = 32, n = 16. डिप्लॉइड आहे. डोक्यात भरून घ्या, डिप्लॉइड आलं तर फिमेल, हॅप्लॉइड आलं तर मेल. डिप्लॉइड असल्यामुळे मिओसिस झाला, एक प्रोड्यूस झाले. हॅप्लॉइड असल्यामुळे मिओसिस पॉसिबलच नाही, आयडेंटिकल कंडिशन. मग मायटोसिस झाला, स्पर्म प्रोड्यूस झाला, हॅप्लॉइड. इथपर्यंत आपण दाखवले कमेंट. हे फिमेलचे फिमेल कमेंट, ते मेल. हा मेल कमेंट कुणाला, कुणाला फर्टिलाइज केलं, फिमेल कमेंटला फर्टिलायझेशन झालं म्हणजे फ्युजन झालं म्हणजे तर डिप्लॉइड नंबर आला. डिप्लॉइड आल्याबरोबर आपल्याला ती फिमेल राहील. इट मे बी आयदर वर्कर ऑर क्वीन. पण इथं झालं, काही जे एग होते, दे आर नॉट फर्टिलाइज बाय स्पर्म, हेन्स दे डायरेक्टली कन्वर्ट इनटू न्यू इंडिव्हिज्युअल. आणि त्या प्रोसेसला म्हणलं पार्थेनोजेनेसिस. हॅप्लॉइड n = 16. हॅप्लॉइड आला म्हणून मेल झाला, डिप्लॉइड झाला म्हणून फिमेल झालं, म्हणून मेकॅनिझम कोणत्याचं आहे, हॅप्लो डिप्लॉइड टाईप. अशा प्रकारे आपलं सेक्स डिटर्मिनेशन हनीबीज हा टॉपिक सुद्धा संपला. उद्याला आपल्याला पाहायचा यावरच्या डिसऑर्डर चॅप्टर मधला लास्ट टॉपिक आहे आपला डिसऑर्डरचा, तो आपण स्टार्ट करू.